नमस्कार विद्यार्थ्यांनो. टुडे इन दिस व्हिडिओ वी डिस्कस द लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन बघणार आहे. मग लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हे दोन्ही सुद्धा पॉईंट तुम्हाला 8वी 9वी 10वी 11वीला सगळीकडे तुम्ही बघितलेले, 11वी पर्यंत झालेले, 11वीला सुद्धा झालेले. मग आता आपण वेगळं काय बघणार आहे, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये हायगेन प्रिन्सिपल बघितलेला. तर तो हायगेन प्रिन्सिपल यूज करून आपल्याला लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हा प्रूव्ह करायचा आहे. मग लॉ ऑफ रिफ्लेक्शन तुम्हाला माहिती आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं बाय युझिंग हायगेन प्रिन्सिपल आणि जॉमेट्रिकल मेथडने थोडंसं सॉल्व्ह करायचं. मग आता बघा इथे लक्ष द्या, डायग्राम काढलेले ना. हिअर एक्स वाय हा जो तुम्हाला एक्स वाय जो प्लेन सरफेस आहे, एक्स वाय इज अ प्लेन सरफेस. आणि तो कसला सरफेस आहे? इट इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. कसला सरफेस आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे असा सरफेस की ज्याच्यावर लाईट इन्सिडेंट केली, लाईट रे इन्सिडेंट केली तर ती काय होणार आहे? 100% रिफ्लेक्ट होईल. असा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस घेतलाय आपण. मग फॉर एक्झाम्पल म्हणून आपण असं म्हणूया, एक्स वाय इज ए प्लेन मिरर. कोण घेतलाय आपण? प्लेन मिरर. आता ह्या प्लेन मिररवर आपण एक वेव्हफ्रंट इन्सिडेंट करतोय. काय इन्सिडेंट करणार आहे? वेव्हफ्रंट. सपोज द सोर्स इज ॲट ए लार्ज डिस्टन्स. सोर्स काहीतरी लार्ज डिस्टन्स आहे, डिस्टन्सवर आहे. सो दॅट द प्लेन वेव्हफ्रंट कमिंग टुवर्ड दिस प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. त्याच्यामुळे एक प्लेन वेव्हफ्रंट आहे, ती प्लेन वेव्हफ्रंट, ही प्लेन वेव्हफ्रंट काय होते? ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसच्या डायरेक्शनने येते. ओके. मग आता इथे जे मी ड्रॉ केले ए बी इज ए प्लेन वेव्हफ्रंट. कशी येते? ए बी इज ए प्लेन वेव्हफ्रंट अँड इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड. आता हा बोर्डचा जो प्लेन आहे, म्हणजे हा ए बी वेव्हफ्रंट आहे. कुठला वेव्हफ्रंट आहे? ए बी वेव्हफ्रंट. तर ती येत असताना अशी येते, म्हणजेच काय, ती येत असताना अशी येते, म्हणजे ह्या बोर्डला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. कशी आहे? ह्या बोर्डच्या प्लेनला कशी आहे? परपेंडिक्युलर. आणि ही अशी येऊन इन्सिडेंट होणार आहे. लक्षात येते? कारण की इथून अशा वेव्हफ्रंट्स अशाच येणार आहेत ना, म्हणजेच हे काय असणार आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बोर्ड. मग हे इन्सिडेंट रे पी ए, इन्सिडेंट रे क्यू सी, ह्या दोघांना, ह्या इन्सिडेंट रेला हे प्लेन वेव्हफ्रंट कशी आहे? परपेंडिक्युलर. हे आपण सुरुवातीलाच घेऊया. काय म्हणतोय मी? ही जी इन्सिडेंट रे आणि हा जो प्लेन वेव्हफ्रंट आहे, ह्यांच्यामधला अँगल किती आहे? 90 डिग्री. किती? 90 डिग्री. लक्षात येतं? द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड प्लेन वेव्हफ्रंट. बघा, ही सपोज इन्सिडेंट रे आहे, तर इन्सिडेंट रे आणि ही सपोज प्लेन वेव्हफ्रंट आहे. तर इन्सिडेंट रे आणि प्लेन वेव्हफ्रंट मधला अँगल किती? 90 डिग्री. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आपण काय घेतलंय? पहिलं, ए बी इज ए प्लेन वेव्हफ्रंट, इन्सिडेंट वेव्हफ्रंट. ओके. इन्सिडेंट वेव्हफ्रंट आपण त्याला म्हणूया, इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट. ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड, this plane wavefront reach at the plane reflecting surface xy at point A. ह्या ए पॉइंटला ज्यावेळी टाइम किती होता? 0 सेकंड होता, त्यावेळी ही प्लेन वेव्हफ्रंट ए पॉइंटला इन्सिडेंट झाली. ॲट सेम टाइम दिस प्लेन वेव्हफ्रंट इज ॲट द बी पॉइंट. ज्यावेळी टाइम टी इज इक्वल टू काय होता? 0 सेकंड. लक्षात येतं? After time t is equal to capital T second, t is equal to capital T second, the wavefront reach from point B to C. ह्या B to C ह्या पॉइंटला ही वेव्हफ्रंट पोहोचेल. ॲट सेम टाइम the wavefront which is reach at the point A is reach at point D. ते कुठल्या पॉइंटला पोहोचेल? डी पॉइंटला पोहोचेल. लक्षात येते तुमच्या? 0 सेकंड होता त्यावेळी ही वेव्हफ्रंट अशी होती, त्याच्यामुळे ए पॉइंट हा ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसला इन्सिडेंट झाला. त्याच वेळी ह्या दुसऱ्या बाजूचा पॉइंट कुठे होता? इथे होता, बी पॉइंटला. बट आफ्टर टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी सेकंड, हा बी इकडून इकडे आला. म्हणजे तो कुठे आला? तर प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसला आला. ऍट सेम टाइम ए रीच ऍट पॉइंट डी. ए कुठे पोहोचला? डी ला. आता बघा, ज्यावेळी टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड झाला, त्यावेळी ही प्लेन वेव्हफ्रंट होती, ती ए पॉइंटला पोहोचली. ए पॉइंटला पोहोचल्या काय झालं? अकॉर्डिंग टू हायगेन प्रिन्सिपल,
इट इमिट्स द सेकंडरी वेव्हलेट्स इन ऑल डायरेक्शन. मग त्याने सेकंडरी वेव्हलेट्स असे पाठवले, इथे आपण ड्रॉ केला. बट वी नो दॅट द सेकंडरी वेव्हलेट्स आर इफेक्टिव्ह ओनली इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. फक्त कुठल्या डायरेक्शनला? फॉरवर्ड. मग आता ह्यातली कुठली डायरेक्शन घ्यायची? ओके, तर आपल्याला माहिती आहे परत न्यूटन कॉर्प्युस्कल थिअरी आपल्याला माहिती आहे की लाईट इज इन द पार्टिकल नेचर, इट इमिट्स द लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स. त्यालाच आपण काय म्हणतो? कॉर्प्युस्कल. आणि तो कॉर्प्युस्कल कसा असतो? इलॅस्टिक असतो, असं त्याने म्हटलेलं. इलॅस्टिक आहे म्हणजेच काय? जर सपोज आपण एखादा टेनिसचा बॉल घेतला आणि हार्ड सरफेसवर जर इन्सिडेंट केला तर तो ह्या डायरेक्शनने जाईल ना. म्हणजे आत्ता सध्या ही इन्सिडेंट रे आणि ही रिफ्लेक्टेड रे, म्हणजे हीच तुमची काय झाली? फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे ही तुमची इफेक्टिव्ह डायरेक्शन झाली. कुठली डायरेक्शन झाली? हीच तुमची काय झाली? इफेक्टिव्ह डायरेक्शन. लक्षात येते? म्हणजे AR आणि CS हे तुमचे काय? रिफ्लेक्टिंग रेज आहेत. कुठले रेज आहेत? रिफ्लेक्टिंग रेज. तर हे तुम्हाला समजलं असेल. मग बघा आता मी काय सांगतो, ज्यावेळी वेव्हफ्रंट B पॉइंट कडून C पॉइंटला पोहोचले ऍट टाइम T, ज्या स्पीडने गेली त्याच स्पीडने, कारण की हा वरचा मीडियम सेम आहे ना, त्याच स्पीडने रिफ्लेक्टिंग रे सुद्धा ज्यावेळी B कडून C कडे येत होती त्यावेळी A पॉइंट कुठे पोहोचला? A पॉइंट वरची रेज ही D पॉइंटला येऊन पोहोचली. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो BC इज इक्वल टू AD. मग ह्या डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती नक्की? तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. मग आता ही जी लाईट रे त्याची इथे जो वरचा मीडियम आहे, कुठचाही मीडियम असू दे, त्या मीडियम मधली व्हेलॉसिटी सपोज असेल V आणि इथून इथे येण्यासाठी टाइम लागला असेल कॅपिटल T, तर हे VT हेच काय झालं? डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल बाय द लाईट रे B टू C आणि A टू D, म्हणजे BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू VT. लक्षात आलं? किती टाइम मध्ये? T इज इक्वल टू कॅपिटल T सेकंड. ओके, मग आता सेकंडरी वेव्हलेट आपल्याला हायगेन प्रिन्सिपल माहिती आहे. आपल्याला न्यू वेव्हफ्रंट कधी मिळते? न्यू वेव्हफ्रंट कधी मिळते? व्हेन वी एनव्हलप द सेकंडरी वेव्हलेट्स ऍट सेम टाइम. किंवा आपण त्याला असं म्हणतो, इफ यू ड्रॉ द कॉमन टँजेंट टू द सेकंडरी वेव्हफ्रंट. बघा आठवत असेल तर बघा, सपोज ही प्लेन वेव्हफ्रंट आहे कुठली आणि त्याच्यावर नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, तर त्यांनी काय तयार केलेत? तर सेकंडरी वेव्हलेट्स तयार केलेत. काय तयार केलेत? सेकंडरी वेव्हलेट्स. तर ह्या सेकंडरी वेव्हलेट्सला एक सेम टाइमला कॉमन टँजेंट जर ड्रॉ केला तर हा कॉमन टँजेंट आपण A' B' असं म्हटलेलं लास्ट व्हिडिओमध्ये. बघा AB ही तुमची वेव्हफ्रंट आहे, त्याच्यावरचे हे पॉइंट आहेत. त्या पॉइंटने सेकंडरी वेव्हलेट्स तयार केले आणि त्यांना सगळ्यांना कॉमन टँजेंट ड्रॉ केल्यानंतर काय मिळालं आपल्याला? सेकंडरी न्यू वेव्हफ्रंट मिळाली. काय मिळाली? न्यू वेव्हफ्रंट A', B'. मग तसंच आता आपल्याला इथे न्यू वेव्हफ्रंट तयार करायचा आहे. मग इथे आपला जो AB आहे, AB हा इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट आहे. म्हणजे आता आपल्याला जी न्यू वेव्हफ्रंट मिळणार आहे ती न्यू वेव्हफ्रंट कोण असणार आहे? रिफ्लेक्टिंग प्लेन वेव्हफ्रंट. मग त्यासाठी मी काय करतोय बघा, ह्या AD ला रेडियस कन्सिडर केला आणि एक हेमिस्फियर ड्रॉ केला. लक्षात येतं? हेमिस्फियर सेकंडरी वेव्हलेट, म्हणजे हा सेकंडरी वेव्हलेट तयार झाला. लक्षात येतं? आणि ह्या सेकंडरी वेव्हलेटला मी एक टँजेंट ड्रॉ केला, म्हणजे CD इज द टँजेंट टू दिस सेकंडरी वेव्हलेट स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट A. ह्या A पॉइंट पासून स्टार्टिंग झालेला जो वेव्हलेट आहे त्याला मी टँजेंट ड्रॉ केला आफ्टर टाइम T इज इक्वल टू कॅपिटल T सेकंड. मग इथे जे CD तयार झालाय तो CD सुद्धा कोण आहे? रिफ्लेक्टिंग प्लेन वेव्हफ्रंट. कोण आहे तो? रिफ्लेक्टिंग प्लेन वेव्हफ्रंट. लक्षात येते? AB कोण आहे? इन्सिडेंट. आणि CD कोण आहे? रिफ्लेक्टिंग. म्हणजे AB इकडून आला, इन्सिडेंट झाला आणि तो रिफ्लेक्ट होऊन न्यू वेव्हफ्रंट तयार झाली CD. आणि हाच हायगेन प्रिन्सिपल आहे. मग इथे हायगेन प्रिन्सिपल यूज केला. आता इथून पुढचा पार्ट आपल्याला लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा प्रूव्ह करायचा आहे. तो जॉमेट्रीने सॉल्व्ह करायचा आहे. कशाने सॉल्व्ह करायचा आहे? बाय जॉमेट्री. मग आता पहिलं तर आपल्याला मिळालं BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू AD. BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू VT. मग त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपण जॉमेट्रिकली सॉल्व्ह करत जाऊया. ओके, थोडस जास्त जागा लागेल आपल्याला. स्टार्टिंगला बघा आपण काय म्हटलं की ही जी वेव्हफ्रंट असते ती इन्सिडेंट रेला काय? परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकतो अँगल PAB इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल PAB इज इक्वल टू 90 डिग्री.
लक्षात येते? ओके. आता अँगल पी ए एन हा एन ए कोण आहे? नॉर्मल आहे. म्हणजे हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसला आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. मग आपल्याला माहिती आहे नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मधला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि नॉर्मल आणि रिफ्लेक्टिंग रे ही ए आर कोण आहे? रिफ्लेक्टिंग रे, त्यांच्यामधला अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग आता पी ए एन अँगल पी ए एन इज इक्वल टू कोण आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आय. लक्षात आलंय? बघा, पी ए बी 90 डिग्री, मी इथे काढतो. पी ए बी 90 डिग्री, पी ए बी 90 डिग्री, आणि अँगल पी ए एन हा किती आहे? आय. हा 90 डिग्री आहे आणि हा आय. मग ह्या अँगलची व्हॅल्यू किती? म्हणजेच एन ए बी, अँगल एन ए बी ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे? तर 90 मायनस आय. लक्षात आलं? मग ती व्हॅल्यू लिहिली, अँगल एन ए बी इज इक्वल टू 90 मायनस आय. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढे बघा, परत हा जो प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, आणि इथे हा नॉर्मल ड्रॉ केला आपण, म्हणजे हा एन, हा ए आणि हा सी, इथे पॉइंट आहे सी. लक्षात येते? मग हा किती आहे? 90 डिग्री आहे, बरोबर आहे. आणि दुसरा अँगल आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण बघितला, एन ए बी, अँगल एन ए बी, मी तो ड्रॉ करतो. बघा, एन ए बी, तो इकडे, हा बी पॉइंट आहे. हा अँगल किती आहे? 90 मायनस आय. लक्षात येते? बघा, अँगल एन ए सी, अँगल एन ए सी म्हणजेच काय असेल? अँगल एन ए सी आहे 90 डिग्री, आणि अँगल एन ए बी किती आहे? 90 मायनस आय. मग अँगल बी ए सी ची व्हॅल्यू किती असेल? तर ती व्हॅल्यू असणार आहे आय. व्हॅल्यू किती असेल? आय. लक्षात येते? जॉमेट्रिकली आहे, जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही. म्हणजेच अँगल बी ए सी हा किती आला? आय. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी परत एकदा लिहितो हे रफ करून. बघा, अँगल एन ए सी इज इक्वल टू, आपण लिहूया अँगल एन ए बी प्लस अँगल बी ए सी प्लस अँगल बी ए सी. मग एन ए सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एन ए सी, अँगल एन ए सी नॉर्मल आणि हा सरफेस मधला अँगल, नॉर्मलच म्हणजे 90 डिग्री. ओके, अँगल एन ए बी आपल्याला माहिती आहे किती? 90 मायनस आय, तो लिहिला आपण 90 मायनस आय, प्लस अँगल बी ए सी आपल्याला काढायचा आहे. मग 90 इकडे गेला तर मायनस होईल, 90 मायनस 90 0, मायनस आय इकडे गेला तर प्लस आय होईल. म्हणजे अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल आय. इक्वेशन नंबर 2. ओके, तर लक्षात आलंय तुमच्या. आता बघा, इथे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ए बी सी, आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल ए डी सी. ओके, तर ट्रायंगल ए बी सी मधला अँगल ए कळाला आपल्याला, तो किती आहे? आय. ओके, तसंच आपल्याला हा अँगल सी काढायचा आहे, ट्रायंगल ए डी सी मधला हा अँगल काढायचा आय. मग त्यासाठी परत एकदा बघा, आपल्याला परत इथे माहिती आहे अँगल एन ए सी किती आहे? अँगल एन ए सी किती आहे? 90 डिग्री इज इक्वल टू, एक फॉर्म्युला लिहितो, अँगल बघा इथे काढतो पाहिजे तर, एन ए सी 90 डिग्री, किती डिग्री? 90 डिग्री. आता इथे ए आर ही रिफ्लेक्टिंग रे, ए आर ही कोण आहे? रिफ्लेक्टिंग रे. मग त्यांच्यामधला अँगल म्हणजे नॉर्मल आणि रिफ्लेक्टिंग रे मधला अँगल किती आहे? आर. मग हा जर 90 डिग्री असेल आणि हा जर आर असेल तर हा किती झाला? 90 मायनस आर. किती झाला? 90 मायनस आर. मग तीच व्हॅल्यू आपण लिहूया पहिलं. म्हणजेच अँगल एन ए सी इज इक्वल टू अँगल एन ए आर, अँगल एन ए आर प्लस अँगल आर ए, बरं, प्लस अँगल आर ए सी, प्लस अँगल आर ए सी.
म्हणजे हा आपल्याला अँगल काढायचा RAC. मग NAC किती आहे 90 डिग्री. हा किती आहे 90 मायनस R. सॉरी हा किती आहे R आहे. NAR किती आहे R आणि अँगल RAC तो आपल्याला काढायचा. मग हा R इकडे गेला तर काय मायनस होईल म्हणजे आपल्याला अँगल RAC पण मिळाला. कोण मिळाला आपल्याला अँगल RAC. अँगल RAC म्हणजेच अँगल DAC सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे अँगल DAC हा सुद्धा किती झाला 90 मायनस R. ओके. आता ट्रायंगल घेऊया आपण. ट्रायंगल ADC. मग ट्रायंगल मधल्या सगळ्या अँगलची बेरीज किती असते 180 डिग्री. मग तेच घेऊया आपण. अँगल ADC प्लस अँगल DAC प्लस अँगल DCA किंवा ACD अँगल ACD इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर. मग अँगल ADC. आता अँगल ADC हा रेडियस आहे आणि हा टँजेंट आहे. मग रेडियस आणि टँजेंट मधला अँगल किती असतो 90 डिग्री. म्हणजे हा किती झाला 90 डिग्री प्लस DAC. बघा RAC म्हणजे DAC तो किती 90 मायनस R. बरोबर. आणि अँगल ACD. मग अँगल ACD हा आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. मी शॉर्ट मध्ये लिहितो अँगल C हा फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. मग 90 आणि 90 180. ते 180 तिकडे गेले तर 180 वजा 180 180 मायनस 180 0. आणि हा R मायनस आहे तो तिकडे गेला तर प्लस. म्हणजेच अँगल कुठला म्हटलं आपण ACD. अँगल ACD इज इक्वल टू R. इक्वेशन नंबर 3. म्हणजे हा अँगल किती आला R. तर हे जॉमेट्रीने सांगितले एवढं तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये लिहिण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट मेन्शन केलं तरी चालू शकतं. ओके ठीक आहे. तर हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मॅथमॅटिकली सॉल्व्ह करून दाखवलं. एवढी गरज नाही. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या बघा. BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू VT. अँगल BAC इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ACD इज इक्वल टू अँगल R म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर इथपर्यंत तुम्हाला बाय जॉमेट्रिकली समजलं असेल. तर हे मी थोडंसं आता पुसतोय तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ स्टॉप करा आणि स्क्रीनशॉट मारा आणि नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. आता आपण त्याच्या पुढे बघणार आहे. ओके. तर तुम्ही नोट डाऊन करून घेतलं असेल. आता आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत. कुठले दोन ट्रायंगल आहेत ट्रायंगल ABC and triangle ABC and triangle CDA हे दोन ट्रायंगल आहेत. मग आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये बघा अँगल ABC इज इक्वल टू अँगल CDA each of 90 डिग्री. each of काय 90 डिग्री. त्याच्यानंतर बघा दोघं सुद्धा राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. 90 डिग्री आहेत म्हणजे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल CDA हे दोन्ही सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहेत. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्यांचा जो हायपोटेन्यूस आहे तो कॉमन आहे. AC इज इक्वल टू AC. काय म्हणूया आपण कॉमन टँजेंट. शॉर्ट मध्ये लिहिलं कॉमन टँजेंट. लक्षात येतं. परत अजून एक आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. काय व्हॅल्यू माहिती आहे तर आपल्याला माहिती आहे BC हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे BC इज इक्वल टू AD. जेवढं म्हणजे टाइम T इज इक्वल टू कॅपिटल T सेकंड मध्ये B हा C पॉइंटला पोहोचला त्यावेळेस A हा कुठे पोहोचला D ला. म्हणजेच BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू VT. इक्वेशन नंबर 3. मग ह्या डाटावरून आपल्या लक्षात येईल की बाय राईट अँगल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार these both triangles are congruent.
दिस बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर असं सुद्धा म्हणू शकतात. म्हणजे दिस बोथ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. मग हे जर कॉन्ग्रंट ट्रायंगल्स असतील तर कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या कॉन्ग्रंट साइड्स म्हणजे ह्या ज्या कॉन्ग्रंट साइड्स आहेत ओके त्या दोन कॉन्ग्रंट साइडच्या अपोजिटचे अँगल्स हे सुद्धा काय असतील कॉन्ग्रंट. मग आता बघा बीसी कॉन्ग्रंट टू सेगमेंट बीसी कॉन्ग्रंट टू सेगमेंट एडी असं आपण म्हणतोय बरोबर आहे ना. मग बीसीच्या अपोजिटचा अँगल कोण आहे अँगल आय इज कॉन्ग्रंट टू किंवा मी इक्वल टू लिहितो आता इज इक्वल टू आता एडीच्या अपोजिटचा अँगल कोण आहे अँगल आर म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँड दिस इज नथिंग बट द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हाच कोण आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शन. तर बघा सिंपल आहे जॉमेट्रिकल आहे थोडंसं मॅथमॅटिकल सॉल्व्ह करून सांगितलंय फक्त. तर आपण काय केलं हायगेन प्रिन्सिपल यूज केला सेकंडरी वेव्हलेटला टँजंट ड्रॉ केला आणि त्याच्यामुळे आपल्याला न्यू वेव्ह फ्रंट मिळाली आणि हायगेन प्रिन्सिपल यूज करून आपण हा लॉ ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह केला. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो तेवढाच काय असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँड इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम मीडियम. ते कुठल्या मीडियम मध्ये असतील सेम मीडियम बट दे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. म्हणजे नॉर्मलच्या ह्या साईडला जर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर ह्या साईडला कोण असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर आता बघूया आपण लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ज्यालाच आपण स्नेल्स लॉ सुद्धा म्हणतो. तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आपण बघूया बाय युजिंग हायगेन प्रिन्सिपल. काय यूज करून हायगेन प्रिन्सिपल. आता इथे जास्त सॉल्व्ह करत बसणार नाही जॉमेट्रिकली. आता आपण ह्याच्या अगोदर बघितलं लॉ ऑफ रिफ्लेक्शन सेम त्याच फॉर्मॅटमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे. मग काय इथे ए बी इज ए प्लेन वेव्ह फ्रंट ओके ए बी इज ए प्लेन वेव्ह फ्रंट विच इन्सिडेंट ऑन द रिफ्रॅक्टिंग सरफेस एक्स वाय. रिफ्रॅक्टिंग सरफेस एक्स वाय म्हणजे ही जी एक्स वाय आहे ही इंटरफेस आहे ही बाउंड्री आहे किंवा ही एक लाईन आहे विच सेपरेट द टू मीडियम्स मीडियम 1 अँड मीडियम 2. म्हणजे दोन मीडियमच्या मधली ही लाईन आहे एक्स वाय त्याला आपण रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणतो. ओके नाव दिस ए बी वेव्ह फ्रंट इन्सिडेंट ऑन दिस रिफ्रॅक्टिंग सरफेस ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड. ज्यावेळी टाइम टी इज इक्वल टू किती होता 0 सेकंड होता त्यावेळी ही प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजे ए बी इज द इन्सिडेंट प्लेन वेव्ह फ्रंट इज रीच ॲट पॉइंट ए मीन्स इट टच टू द एक्स वाय सरफेस. ह्या एक्स वाय सरफेसला ही प्लेन वेव्ह फ्रंट ए पॉइंटला टच झाली कधी ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड. ओके ॲट टाइम इथे लिहितो ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड. ओके आता बघा फार महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट इथे आपल्याला माहिती आहे न्यूटन्सने आपल्या थेअरीमध्ये सांगितलेलं होतं व्हेन लाईट ट्रॅव्हल इन ए होमोजिनियस मीडियम इट ट्रॅव्हल्स इन ए स्ट्रेट लाईन. होमोजिनियस मीडियम मधून जर ट्रॅव्हल करत असेल तर ती कशी जाते स्ट्रेट लाईन. बट व्हेन इट चेंज द मीडियम ज्यावेळी ते मीडियम चेंज करेल वन मीडियम टू अनदर मीडियम एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर जात असेल ॲट दॅट टाइम इट चेंज इट्स पाथ. त्याची पाथची जी डायरेक्शन आहे ती चेंज होते. ओके मग ही जी चेंज झालेली जी पाथ आहे त्यालाच आपण रिफ्रॅक्टेड रे म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मधला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स असतो. सेम तसंच नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे मधला जो अँगल आहे त्यालाच आपण काय म्हणतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर ने डिनोट केला. लक्षात आलं. ओके अजून दुसरी गोष्ट काय होते बघा म्हणजे थोडासा ड्रॉबॅक होता न्यूटन्स थेअरीमध्ये हायगेन थेअरीमध्ये तो नंतर करेक्ट केला वेव्ह थेअरीने. काय सांगितलेलं वेन म्हणजे न्यूटन्स हायगेन थेअरीने काय सांगितलेलं वेन द लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम देन द स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन ए डेन्सर मीडियम अँड ॲज कम्पेअर्ड टू रेअर मीडियम. म्हणजे डेन्सर मीडियममध्ये लाईटचं स्पीड हे जास्त आहे कशामध्ये रेअर मीडियमपेक्षा. कारण की हायगेनने आपल्या थेअरीमध्ये सुरुवातीलाच काय सांगितलेलं तर लाईट इज अ मेकॅनिकल वेव्ह लॉंगिट्युडनल वेव्ह. ओके तर हे गृहीत धरून त्याने सांगितलेलं होतं पण ते प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंटली चुकीचं आहे हे नंतर फोकॉल्टने सांगितलं. मग करेक्शन काय तर डेन्सर मीडियम मध्ये स्पीड कमी असतं आणि रेअर मीडियम मध्ये स्पीड जास्त असतं. ओके म्हणजेच ह्याचा अर्थ काय
इफ द मीडियम इज चेंज द स्पीड ऑफ लाईट इज चेंज. मग आता ह्या मीडियम 1 मध्ये लाईटचं स्पीड आहे सपोज v1. लाईटचं स्पीड किती आहे v1. ओके. आणि ह्या सेकंड मीडियम मध्ये लाईटचं स्पीड आहे सपोज v2. लक्षात येतंय. आता आपण आहे 0 सेकंद ऍट टाइम t इज इक्वल टू 0 सेकंड. ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी जी प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडेंट होणार आहे ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर, त्याचा ए पॉइंट ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसला टच झालाय. त्याच वेळी बी हा दुसरा एक पॉइंट आहे प्लेन वेव्ह फ्रंटचा, तो इथे आहे. लक्षात येतंय. मग आता ह्या पॉइंटला बी टू सी म्हणजे ह्या इन्सिडेंट रेला बी टू सी हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायला कॅपिटल टी एवढा टाइम लागला. म्हणजे टी इज इक्वल टू कॅपिटल टी सेकंड नंतरचा आपण विचार करूया. पण त्याचं स्पीड मॅक्झिमम आहे. ओके. तर त्याच्यामुळे काय होणार आहे तर हे बीसी हे डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल झालं. म्हणजे बीसी ची व्हॅल्यू किती असेल v1 इंटू टी. किती असेल v1 इंटू टी. ओके. आता आपण असे इथे ड्रॉ करताना काय केलं बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल. आपण रिफ्रॅक्टेड रे जी आहे ती कुठे बेंड केली आहे टुवर्ड द नॉर्मल. मग ही थेरी आपण 11वीला शिकलेलो आहे. व्हेन द रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड द नॉर्मल इट मीन्स दॅट द मीडियम इज डेन्सर. म्हणजे ह्याचा अर्थ हा डेन्सर मीडियम आहे. कुठला मीडियम आहे डेन्सर मीडियम आहे. आणि हा कुठला मीडियम आहे रेअर मीडियम. लक्षात येत आहे. ओके. अँगल ऑफ इन्सिडन्स पेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू जर कमी आली तर ह्याचाच अर्थ हा सेकंड मीडियम जो आहे तो डेन्सर मीडियम आहे. ओके. मग आता इथे लक्षात आलं हा डेन्सर मीडियम आहे. मग डेन्सर मीडियम मध्ये स्पीड हे नेहमी कमी असतं. ओके. मग ह्या टी सेकंड मध्ये त्याने जे ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स असेल ते ऑब्विसली ह्या बीसी पेक्षा कमीच असणार आहे. म्हणजे एडी हा काय असणार आहे बीसी पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे एडी हे जे डिस्टन्स आहे ते किती असेल एडी ची व्हॅल्यू बीसी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला बीसी इज इक्वल टू v1 टी. आणि एडी आता आपल्याला किती मिळतोय एडी इज इक्वल टू v2 इंटू टी. थेरीनुसार बीसी हा मोठा असेल एडी हा बारका असेल. ओके. अजून आपल्याला काय माहिती आहे तर हा जो इन्सिडेंट प्लेन वेव्ह फ्रंट आहे तो काय असतो परपेंडिक्युलर टू द इन्सिडेंट रे. म्हणजे हे हा झाला 90 डिग्री. ओके. आता आपल्याला ज्यावेळी टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड होता त्यावेळी ही प्लेन वेव्ह फ्रंट ए पॉइंटला पोहोचली अँड इट फॉर्म द सेकंडरी वेव्हलेट्स. मग त्या सेकंडरी वेव्हलेट्स अशी आपण काढली. मग हा जो सेकंडरी वेव्हलेट्स आहे त्या सेकंडरी वेव्हलेटचा रेडियस म्हणजेच कोण असणार आहे एडी. मग रेडियस आणि इथूनच आपण काय केलं इथून असा सीडी हा टँजेंट ड्रॉ केला. म्हणजे सेकंडरी वेव्हलेटला जर टँजेंट ड्रॉ केला आपण तर आपल्याला काय मिळालं न्यू वेव्ह फ्रंट. जसा एबी हा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट होता म्हणजेच हा सीडी कोण झाला रिफ्रॅक्टिंग वेव्ह फ्रंट. कोण झाला रिफ्रॅक्टिंग वेव्ह फ्रंट. मग एडी हा रेडियस आहे आणि सीडी हा टँजेंट आहे म्हणजे त्यांच्यामधला अँगल सुद्धा किती असेल 90 डिग्री. लक्षात येत आहे. ओके. मग आता बघा आपण अँगलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. इथपर्यंतची थेरी तुमच्या लक्षात आली असेल. म्हणजे इथपर्यंत आपण हायगेन प्रिन्सिपल यूज केला. मग आता आपण लॉ ऑफ रिफ्रॅक्शन प्रूव्ह करूया. मग तो प्रूव्ह करण्यासाठी मी पहिले हे सगळा डाटा इथे लिहून घेतो. काय काय मिळाले आपल्याला ते लिहून घेतो. पहिलं काय मिळालं बीसी इज इक्वल टू v1 इंटू टी. एडी इज इक्वल टू v2 इंटू टी. ओके. हे दोन डिस्टन्स आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर काय मिळालं आपल्याला बघा. आता आपण ह्या ट्रायंगल साठी विचार करूया. ह्या ट्रायंगलचा जो अँगल ए बी सी हा 90 डिग्री आहे. किती 90 डिग्री. मग आपण ह्या अँगल ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मी आता जॉमेट्रिकलीच एक्सप्लेन करून सांगतोय तुम्हाला. बघा आपल्याला माहिती आहे इन्सिडेंट रे आणि ही जी प्लेन वेव्ह फ्रंट आहे त्यांच्यामधला अँगल किती आहे 90 डिग्री. जर अँगल ए डॅश ए एन हा जर आय असेल हा किती असेल आय असेल तर अँगल एन ए बी ह्याची व्हॅल्यू किती असेल तर ह्याची व्हॅल्यू असेल 90 मायनस आय. किती असेल 90 मायनस आय. लक्षात येते. परत एकदा अँगल एन ए सी हा 90 डिग्री. अँगल एन ए सी हा 90 डिग्री आणि अँगल एन ए बी हा 90 मायनस आय. म्हणजे ह्या अँगलची व्हॅल्यू किती झाली ह्या अँगल म्हणजे अँगल बी ए सी ची व्हॅल्यू किती झाली आय. लक्षात आलंय. जॉमेट्रिकली तुम्ही व्हिडिओ पॉज करा तुम्ही सॉल्व्ह करून बघा तुम्हाला कळेल की ह्या अँगलची व्हॅल्यू किती आहे आय.
आता सिमिलरली आपल्याला माहिती आहे नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे मधला अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, म्हणजे अँगल एन डॅश ए ई हा आर आहे आणि अँगल एन डॅश ए सी हा किती आहे 90 डिग्री आहे. किती आहे 90 डिग्री. मग अँगल ई ए सी हा जो अँगल आहे हा किती असेल, हा अँगल झाला 90 मायनस आर. कळतंय, हा जर आर असेल, हा अँगल 90 डिग्री असेल तर ह्या अँगलची व्हॅल्यू किती झाली 90 मायनस आर. मग बघा हा 90 डिग्री आहे, हा 90 मायनस आर आहे, तर अँगल सी ची व्हॅल्यू किती येणार आहे आर, कारण की ट्रायंगलच्या सगळ्या अँगलची बेरीज किती असते 180 डिग्री. त्याच्यावरून आपल्याला अँगल सी ची म्हणजे अँगल ए सी डी हा किती मिळाला आपल्याला आर. लक्षात आलं. तर ह्या बाकीच्या व्हॅल्यूज मी पुसून टाकतो, काही गरज नाही, तुम्हाला व्हिडिओ डायग्राम मध्ये कॉम्प्लिकेशन्स वाटतील म्हणून. आपल्याला ह्या दोन अँगलचे व्हॅल्यू महत्वाचे, म्हणजे अँगल बी ए सी हा किती मिळाला आय, अँगल ए सी डी हा किती मिळाला आर. इथपर्यंत समजलं तुम्हाला जॉमेट्रिकली. ओके, मग आता बघा आपण काय करूया, साइन आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. साइन आय इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी साइन आय इज इक्वल टू, ओके, मग साइन आय काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. मग अपोजिटची व्हॅल्यू कोण आहे बी सी अपॉन हायपोटेन्यूस कोण आहे ए सी. मग आपल्याला बीसी ची व्हॅल्यू माहिती आहे, बीसी ची व्हॅल्यू काय V1 इंटू कॅपिटल टी डिवायडेड बाय हायपोटेन्यूस ए सी, इक्वेशन नंबर 1. लक्षात आलं. आता आपण हा जो खालचा ट्रायंगल आहे ट्रायंगल ए डी सी ह्याच्यामध्ये साइन आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. साइन आर, तर साइन आर ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर साइन आर ची अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे एडी, आर च्या अपोजिटला एडी आहे, एडी अपॉन हायपोटेन्यूस एसी. मग एडी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे V2 इंटू टी डिवायडेड बाय एसी, इक्वेशन नंबर 2. डिवाइड इक्वेशन 1 बाय 2, इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू, बघा काय मिळेल V1 इंटू टी डिवायडेड बाय एसी डिवायडेड बाय V2 इंटू टी डिवायडेड बाय एसी. एसी एसी गेट कॅन्सल, टी टी गेट कॅन्सल, म्हणजेच फायनली आपल्याला काय मिळेल साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू V1 अपॉन V2. काय मिळालं आपल्याला V1 अपॉन V2. मग आता बघा V1 म्हणजे काय स्पीड ऑफ लाईट इन ए फर्स्ट मीडियम. मग फर्स्ट मीडियम म्हणजेच ह्या मीडियम मध्ये स्पीडची व्हॅल्यू ही कॉन्स्टंटच राहणार आहे ऍट एव्हरी टाइम. आता V2 म्हणजे काय स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. मग सेकंड मीडियम मध्ये जर त्या लाईटचं स्पीड V2 असेल तर ऍट एव्हरी टाइम ती स्पीड किती राहणार आहे V2. म्हणजे ही पण व्हॅल्यू चेंज होत नाही, ही पण व्हॅल्यू चेंज होत नाही, म्हणजे साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला कॉन्स्टंट. and this is known as a Snell's law and this is also known as a law of refraction. त्यालाच आपण काय म्हणतो law of refraction, Snell's law. तर तुम्हाला Snell's law समजला असेल. ओके, अजून आपण याच्यामध्ये लिहू शकतो, बघा हा जो रेशो आहे स्पीड ऑफ लाईट इन ए फर्स्ट मीडियम टू दॅट ऑफ स्पीड ऑफ लाईट इन ए सेकंड मीडियम. बघा काय म्हणतो मी स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू दॅट ऑफ स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम, म्हणजेच काय असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. हा जो फर्स्ट मीडियम आहे ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर 1 असेल आणि हा जो सेकंड मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल N2, तर V1 अपॉन V2 म्हणजेच कोण असतो N2 अपॉन N1. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम म्हणजेच कोण N2 डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम म्हणजेच कोण असतो N1. हे सुद्धा आपण 11वीला बघितलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं. ओके, तर V1 अपॉन V2 म्हणजेच N2 अपॉन N1. तर तो जर आपण लिहिला तर आपल्याला काय फॉर्म्युला मिळेल साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू N2 अपॉन N1. म्हणजेच फायनली फॉर्म्युला काय मिळेल N1 साइन आय इज इक्वल टू N2 साइन आर. साइन आर, तर हा सुद्धा एक आपल्याला फॉर्म्युला मिळेल. म्हणजेच काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
चेंज झाला तरी सुद्धा स्पीडची व्हॅल्यू काय होते, चेंज होते, हे आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजेच हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, ही जी व्हॅल्यू आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची, ही सुद्धा कशी असते, कॉन्स्टंटच असते. म्हणजे साइन आय अपॉन साइन आर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असतो, कॉन्स्टंट असतो मीडियमसाठी. तर साइन आय अपॉन साइन आर ह्याच्यानुसार पण काय येतो, कॉन्स्टंटच. दिस इज नोन एज अ लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. लक्षात येत आहे? ओके. अजून एक महत्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणजे रिफ्रॅक्शन जर होत असेल तर त्या मीडियमसाठी म्हणतो मी, त्या केससाठी म्हणतो. वेन द लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन ऑप्टिकल मीडियम टू अनदर ऑप्टिकल मीडियम, एका ऑप्टिकल मीडियम मधून दुसऱ्या ऑप्टिकल मीडियम मध्ये ज्यावेळी जातं त्यावेळी त्याचा स्पीड चेंज होतो. बघितलं आपण, इथे स्पीड किती आहे v1 आहे, इथे त्याचा स्पीड किती आहे v2. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण चेंज, मीडियम डिफरंट आहे म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा डिफरंटच आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, तसंच काय होत असतं, when the light travel from one medium to another medium, its wavelength is change. त्याची वेवलेंथ सुद्धा काय होत असते, चेंज होत असते. काय होत असते, चेंज होत असते. म्हणजे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर गेलं तर वेवलेंथ काय होते, चेंज होते. पण फ्रिक्वेन्सी मात्र काय राहते, सेम राहते, रिमेन्स कॉन्स्टंट. when the light travel from one medium to another medium, its frequency remains same. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जरी गेले, अंडरलाईन करा ह्या वाक्याला, सीईटी साठी फार महत्वाचं आहे. when the light travel from one medium to another medium, its speed is change, its path is change, its wavelength is change, but किंवा विड्थ ऑफ द प्लेन वेवफ्रंट, ही AB ही जी प्लेन वेवफ्रंट आहे त्याची विड्थ जर सपोज W1 असेल, तर रिफ्रॅक्टेड जी वेवफ्रंट आहे CD, तिची वेवफ्रंट ही काय असते, डिफरंट येते. म्हणजे विड्थ इज ऑल्सो चेंज. रिफ्लेक्शनच्या केसमध्ये सांगायचं राहिलं, रिफ्लेक्शन मध्ये विड्थ सेमच राहते. इन्सिडेंट प्लेन वेवफ्रंटची जेवढी विड्थ आहे तेवढीच रिफ्लेक्टेडची असते. ओके, पण रिफ्रॅक्शन मध्ये विड्थ चेंज होते, त्याचं पण आपण डिस्कस करूया. फॉर्म्युला काय येईल तो बघूया आपण. पण तुमच्या लक्षात आलं असेल फ्रिक्वेन्सी काय राहते, फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. मग फ्रिक्वेन्सी जर सेम राहते तर ती नेमकी किती असते ते आपण बघूया. त्या अगोदर हे पहिलं नोट डाऊन करून घ्या. तर बघा, इथे आपण एक रिफ्रॅक्टिंग सरफेस घेतलाय सपोज XY. ओके, आणि ही तुमची इन्सिडेंट रे. बघा, इन्सिडेंट रे, ज्यावेळी इन्सिडेंट रे ही नॉर्मली इन्सिडेंट होते त्यावेळी तुमच्या जी इन्सिडेंट रे त्याची पाथ चेंज होत नाही, ती त्याच डायरेक्शनने सेम जाते. म्हणजे ही तुमची सेकंड मीडियम मध्ये गेलेली रे, बरोबर ना, डेव्हिएशन कुठलंच होत नाही. जर सपोज नॉर्मली इन्सिडेंट झाली रिफ्रॅक्टिंग सरफेसला, लाईट रे जर नॉर्मली इन्सिडेंट झाल्या तर त्याचं कुठलंही डेव्हिएशन होत नाही, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग आता इथे बघा, नीट लक्ष द्या, अशा प्लेन वेवफ्रंट्स ड्रॉ करतो मी. ओके, आणि इथे एक इन्सिडेंट झालेली एक वेवफ्रंट आहे. ओके, तर नावं देतो मी, AB, CD, EF. ह्या सगळ्या प्लेन वेवफ्रंट आहेत, त्या इन्सिडेंट रेला कसे परपेंडिक्युलर आहेत. ओके, आता ह्या इन्सिडेंट रे ह्या XY इंटरफेसवर इन्सिडेंट झाल्यानंतर सेकंड मीडियम, फर्स्ट मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये गेल्या. सेकंड मीडियम मध्ये गेल्यानंतर आता आपण इथे असं कन्सिडर करूया की हा रेअर मीडियम आहे. कुठला मीडियम आहे, रेअर मीडियम आहे. आणि हा कुठला, डेन्सर मीडियम आहे. ओके, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये. मग रेअर मीडियम मध्ये लाईटचं स्पीड जास्त असतं. लाईटचं स्पीड कसं असतं, जास्त असतं. मग त्याच्या इथे स्पीड आपण किती कन्सिडर करूया, v1. आणि डेन्सर मीडियम मध्ये स्पीड काय असतं, कमी असतं. मग आता ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, दोन सक्सेसिव्ह प्लेन वेवफ्रंट मधलं जे डिस्टन्स आहे, म्हणजे AB आणि CD ह्या प्लेन वेवफ्रंट मधलं जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स म्हणजेच काय, तर तिथे जी वेवफ्रंट आहे त्याची वेवलेंथ आहे. ओके, त्याला आपण म्हणूया λ1. हे पण डिस्टन्स किती, λ1. लक्षात येतंय? आता बघा, ज्यावेळी डेन्सर मीडियम मध्ये एंटर करेल त्यावेळी ह्याच वेवफ्रंटचं स्पीड हे काय होईल, कमी कमी होईल. ओके, मी उदाहरण म्हणून चाललंय फक्त, म्हणून लक्षात घ्या. ह्याला नाव देतो A' B'.
ह्याला नाव देतो सी डॅश डी डॅश, ह्याला नाव देतो ई डॅश एफ डॅश. लक्षात येते. मग आता बघा इथे दोन प्लेन वेव्हफ्रंट मधलं डिस्टन्स जे होतं त्याला घेतलं आपण λ1 आणि त्यालाच आपण काय म्हटलं वेव्हलेंथ. ओके, आता तेच डिस्टन्स कमी झाले, ए डॅश बी डॅश आणि सी डॅश डी डॅश ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कमी झाले. ती सुद्धा वेव्हलेंथच आहे. सेकंड मीडियम मधल्या प्लेन वेव्हफ्रंटची ती वेव्हलेंथ आहे, लाईटची वेव्हलेंथ आहे. तर ती किती आहे, λ2 आहे. पण बघा ए टू सी यायला, ए टू सी किंवा बी टू सी, ए टू सी यायला जर टाइम लागत असेल कॅपिटल टी, किती टाइम लागतो कॅपिटल टी, तर सेम त्याच वेळी ए डॅश कडून सी डॅश कडे यायला लागणारा टाइम सुद्धा किती टी. टाइम सेम आहे, फक्त सेम टाइम मध्ये ह्याने जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केले आणि ह्याने कमी डिस्टन्स ट्रॅव्हल केले, कारण की हा रेअर मीडियम आहे, हा डेन्सर मीडियम. साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. ओके, मग आता बघा आपण टाइमचा फॉर्म्युला घेऊया. आपल्याला टाइमचा फॉर्म्युला माहिती आहे, बघा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे टाइमचा फॉर्म्युला काय येतो, तर टाइमचा फॉर्म्युला येतो डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्प्लेसमेंट अपॉन वेलॉसिटी. लक्षात येते. मग त्याच्यावरूनच आपण फॉर्म्युला लिहूया, कॅपिटल टी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन स्पीड किंवा डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती आहे, तर ए टू सी हे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे कॅपिटल टी ह्या टाइम मध्ये. म्हणजेच आपण काय लिहूया, तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, तर λ1. ओके, ह्या फर्स्ट मीडियम साठी झाले. हे कुठल्या मीडियम साठी झाले, फर्स्ट मीडियम साठी. ओके, डिवायडेड बाय स्पीड किती होती, तर स्पीड होता v1. ओके, सेकंड मीडियम मध्ये टाइम तेवढाच आहे, पण त्या टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, λ2 डिवायडेड बाय स्पीड किती होता v2. हे कुठल्या मीडियम मधले, सेकंड मीडियम मधले. ओके, मग आता टाइम तर इक्वल आहे, मग फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून आपल्याला काय मिळेल, λ1 अपॉन v1 इज इक्वल टू λ2 अपॉन v2. लक्षात येते. ओके, मग आता हे जर आपण असं लिहिलं, λ1 अपॉन λ2 इज इक्वल टू v1 अपॉन v2. लक्षात येते. मग आता तुम्हाला प्रश्न विचारला की फर्स्ट मीडियम मधली वेव्हलेंथ सांगा, तर फर्स्ट मीडियम मधली वेव्हलेंथ किती असेल, तर λ1 इज इक्वल टू v1 अपॉन v2 इज इक्वल टू λ2. ओके, म्हणजे न्यूमरिकल कुठला दिलाय त्याच्यावरून तुमचं व्हॅल्यूज फाइंड आउट. तुम्हाला सपोज सेकंड मीडियम मधला स्पीड दिलाय, फर्स्ट मीडियम मधला स्पीड दिलाय, सेकंड मीडियमची वेव्हलेंथ दिली आहे आणि तुम्हाला फर्स्ट मीडियमची वेव्हलेंथ काढायला सांगितली, तर तुम्ही काढू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की मीडियम चेंज झाला की वेव्हलेंथ काय होते, चेंज होते. वेव्हलेंथ काय होते, चेंज होते. आता स्पीडच्या जागी फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला असेल आणि सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला असेल, तर काय, तर आपल्याला माहिती आहे v1 अपॉन v2 म्हणजेच काय असतो, n2 अपॉन n1. when light travels from first medium to second medium, then refractive index of second with respect to first is equal to v1 upon v2 or λ1 upon λ2. लक्षात येते. मग आता फॉर्म्युला तुम्हाला न्यूमरिकल काय दिलाय, न्यूमरिकल मध्ये सपोज ह्या दोघांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय आणि ह्या दोघांच्या दोन्ही मीडियम मधली वेव्हलेंथ दिली, एका कुठल्या तरी मीडियम मधली वेव्हलेंथ दिली आणि दुसऱ्या मधली काढायला सांगितली. तर ह्याच्यावरून सपोज सेकंडची वेव्हलेंथ दिली, तर हाच फॉर्म्युला काय, λ1 इज इक्वल टू n2 अपॉन n1 इंटू λ2. ह्याच फॉर्म्युल्यावरून तुम्ही λ2 सुद्धा काढू शकता. म्हणजे तुम्हाला न्यूमरिकल कसं विचारलं ह्याच्यावर, म्हणजे ह्याचा अर्थ लक्षात आलाय तुमचा की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कशा कशावर डिपेंड आहे, वेव्हलेंथ, स्पीड आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता आपण काय म्हणतो, आपल्याला काय बघायचं आहे, तर फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. मी मगाशी सांगितलेलं ते महत्वाचं, आपला तो पॉइंट राहता कामा नये. if the light travel from one medium to second medium, its wavelength will be changed, its speed will be changed, its path will be changed due to the different refractive index, but the frequency remains same. frequency काय राहते, सेम राहते. मग आता ते बघूया, हे नोट डाऊन करून घ्या. आता मी आपल्याला माहिती आहे एक फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी, मी असा सिम्बॉल यूज करतो, तुम्ही एफ यूज केला तरी चालेल. ओके, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. काय असतो, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड.
म्हणजे हा टाइम पिरियडचा हा रेसिप्रोकल आहे. एक वेवलेंथ कंप्लीट करायला ही वेवलेंथ आहे ना, मग एक वेव ट्रॅव्हल करायला हा जर टाइम लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड. लक्षात येत आहे बघा, एक वेव ट्रॅव्हल करायला, हे एक्झाम्पल म्हणून चालले, एक वेव ट्रॅव्हल करायला जो टाइम लागतो त्यालाच आपण काय म्हणतो, टाइम पिरियड ऑफ वेव. ओके, तर फ्रिक्वेन्सी काय, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. मग फर्स्ट मीडियम साठी फॉर्म्युला काय, फर्स्ट मीडियम साठी मी पाहिजे तर इथे μ1 लिहितो, नंतर त्याला आपण हे करूया काय, v1 अपॉन लॅम्डा 1. सेकंड मीडियम साठी काय, तर v2 अपॉन लॅम्डा 2. ओके, मग आता बघा इथे v1 लॅम्डा 1 इज इक्वल टू v2 लॅम्डा 2 इज इक्वल टू कॅपिटल टी, म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू सेमच आहेत ना, म्हणजे 1/t. ह्याचाच अर्थ फर्स्ट मीडियम मधली फ्रिक्वेन्सी आणि सेकंड मीडियम मधली फ्रिक्वेन्सी ही कशी आहे, सेम. म्हणजे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून आपण काय सांगू शकतो, तर फर्स्ट मीडियम मधली आणि सेकंड मीडियम मधली फ्रिक्वेन्सी ही काय, सेम आहे. लक्षात आलं. ओके, तर हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट remains same if the medium is changed, the frequency of light remains same. लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, अजून काय, अजून आपण असं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेलोसिटी मधलं पण रिलेशन सांगू शकतो, जे ऑलरेडी तुम्हाला झालेलंच आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं, जर अँगल ऑफ इन्सिडन्स मोठा असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, फर्स्ट मीडियम हा काय झाला, रेअर मीडियम, आणि सेकंड मीडियम हा काय झाला, डेन्सर मीडियम. मग फर्स्ट मीडियम जर रेअर असेल, म्हणजे बघा अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, तर ह्याचाच अर्थ काय झाला, तर फर्स्ट मीडियम हा रेअर आहे, म्हणजेच n1 हा रेअर मीडियम आहे, म्हणजे n1 इज लेस दॅन n2. म्हणजे ह्याचाच अर्थ काय झाला, तर v1 इज ग्रेटर दॅन v2, म्हणजे रेअर मीडियम मधलं स्पीड हे काय असतं, जास्त असतं. लक्षात येत आहे. बट फ्रिक्वेन्सी कशी राहणार आहे, कॉन्स्टंट. वेव्हलेंथच्या बाबतीत पण लॅम्डा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्डा 2. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, आता अजून एक पॉइंट राहून गेलाय, तो पण सांगतो मी. तर विड्थ पण आपण म्हटलो की इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंटची विड्थ आणि रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंटची विड्थ ही काय असते, डिफरंट असते. तर हे नोट डाऊन करून घ्या, मी इथेच लगेच सांगतो. मग ती विड्थ कशी काढायची ते आपण बघूया. तर सपोज हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे XY, ही इन्सिडेंट रे आहे, सपोज ही प्लेन वेव्हफ्रंट आहे AB, त्याची विड्थ आहे W1, हा आपण मगाशीच बघितला अँगल ऑफ इन्सिडन्स असतो. ही रिफ्रॅक्टेड रे आणि हा जो CD आहे ही काय, रिफ्रॅक्टिंग प्लेन वेव्हफ्रंट, ज्याचा विड्थ आहे W2. हा अँगल किती आहे, हा. ओके, हे आपल्याला माहिती आहे, हा अँगल आहे 90 डिग्री, हा अँगल आहे 90 डिग्री. मग आता सपोज इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंटची विड्थ दिली आहे आणि आपल्याला सेकंड मीडियम मधली विड्थ फाइंड आउट करायला सांगितली, तर अशा टाईपचं CET ला जे न्यूमरिकल येतं ते आपण कसं सॉल्व्ह करणार, तर सेम मगाशी जसं आपण sin I अपॉन sin R घेतला, तसा cos I अपॉन cos R घ्यायचा. मग cos I ची व्हॅल्यू काय, cos I इज इक्वल टू काय, cos I अपॉन cos R घेऊया. मी डायरेक्ट लिहितो आता शॉर्ट मध्ये. cos I ची व्हॅल्यू काय, ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस, म्हणजे AB अपॉन AD. ओके, डिवायडेड बाय इथे काय, CD अपॉन AD. AD गेट कॅन्सल, म्हणजे AB अपॉन CD. मग AB ची व्हॅल्यू किती आहे, W1 अपॉन ह्याची व्हॅल्यू किती आहे, W2. मग अँगल ऑफ cos I अपॉन cos R इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, W1 अपॉन W2. ओके, मग तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलेला असेल आणि इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंटची विड्थ दिलेली असेल, तर सेकंड मीडियम मधली तुम्ही काय करू शकता, विड्थ फाइंड आउट करू शकता, म्हणजे W2 फाइंड आउट करू शकता. तर हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल, तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हे दोन्ही पॉईंट डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आजच्या पुरती एवढंच. थँक्यू.